नमस्कार मित्रांनो, खरी माहिती ह्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. बीड जिल्ह्यात मराठी शाहीच्या पेशवेकालीन इतिहासाचा साक्षीदार व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पवित्र चरणांनी पावन झालेला हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या निसर्गसंपन्न पालख्या डोंगर परिसराची माहिती जाणून घेणार आहोत. ज्या ठिकाणी राक्षसभवन येथे झालेल्या मुघल आणि पेशव्यांच्या लढाईमधील मराठा सैनिकांनी आपले वास्तव्य केलं. मित्रांनो, पालख्या डोंगर परिसरात जात असताना आपल्याला सर्वप्रथम निसर्गसंपन्नते नटलेला परिसर व गेवराई शहराचे विहंगम दृश्य दिसतं. मित्रांनो, पालख्या डोंगरावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला संभाजीनगर मार्गे येणाऱ्या भाविकांसाठी गेवराई गोविंदवाडी मार्ग, तर सोलापूर बीड मार्गे येणाऱ्या भाविकांसाठी मादळमोही सिंदखेड मार्ग आहे. डोंगरावर पोहोचलो तर दोन्ही बाजूने शेकडो पवनचक्की आपलं लक्ष वेधून घेतात. पवनचक्की आणि श्री खंडेरायाचे हेमाडपंथी मंदिर हे इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी तथा भक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. पुढे जात असताना मंदिराच्या उजव्या बाजूला सुंदर असं चिरेबंदी गणेश मंदिर आहे. त्या ठिकाणी दगडामध्येच कोरलेली सुबक अशी गणेशाची मूर्ती आहे. तिथंच खंडोबा मंदिराचे विलोभनीय दृश्य नजरेस पडतं. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तिथे येणाऱ्या पर्यटकांनी अनेक वडाची झाडे लावलेली आहेत. मंदिरात प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वार हे हेमाडपंथी बांधणीचे रूपक आहे. आतमध्ये प्रवेश केल्यावर सर्वप्रथम मुख्य मंदिराचे सभागृह नजरेस पडतं. सर्वप्रथम सभागृहामध्ये मुख्य गाभाऱ्याच्या दिशेने बसवण्यात आलेल्या भैरवनाथाच्या मूर्तीचं दर्शन होतं. समोर मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करताना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केलेलं सुंदर असं दगडी बांधकाम दिसतं. मुख्य गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस पेशवेकालीन कासव मूर्तीचे दर्शन होतं. खंडोबा मंदिराचा मुख्य गाभारा हा गोलाकार आकृतीमध्ये बांधलेला आहे व समोर भूमिगत असलेल्या खंडेरायाच्या काळ्या पाषाणातील मुख्य मूर्तीचे दर्शन होतं. याच ठिकाणी खंडोबाची मूर्ती ही दरवर्षी काही इंचाने वर येते अशी आख्यायिका सुद्धा सांगितली जाते. मुख्य गाभाऱ्यामधून बाहेर आल्यावर दगडामध्येच कोरलेल्या छोट्याशा दरवाजातून प्रदक्षिणा मार्गाकडे जावं लागतं. प्रदक्षिणा मार्गावर छोटंसं तुळजाभवानी मंदिर आहे. त्या समोरून खंडोबा मंदिराच्या पेशवेकालीन कळसाचं दर्शन होतं. प्रदक्षिणा मार्गावर येणाऱ्या भाविक व पर्यटकांना डबे खाण्यासाठी पत्र्याचा निवारा शेड उभारण्यात आलेला आहे. मंदिराच्या बाहेर पडत असताना नव्या जुन्या बांधकाम शैलीचं दर्शन होतं. मंदिराच्या बाहेर डाव्या बाजूला तत्कालीन पुजाऱ्याची समाधी आहे आणि उजव्या बाजूला जात असताना पेशवेकालीन एक भुयारी मार्ग आहे जो तलवाडा या ठिकाणी मिळतो असं सांगितलं जातं. भुयारी मार्गाच्या बाजूला महादेवाचं पुरातन मंदिर आहे ज्याचा भाविकांनी नुकताच जीर्णोद्धार केलेला आहे. महादेव मंदिराच्या बाजूला पेशवेकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा मराठेशाहीचा इतिहास अजूनच सक्षम करतात. हाच तो मराठेशाहीचा पेशवेकालीन भुयारी मार्ग ज्या ठिकाणी तत्कालीन गिरीबाबा यांनी जिवंत समाधी घेतली होती. मंदिराच्या डोंगरावरून निसर्गाचे विविध रूप अनुभवता येतात. याच ठिकाणी चंपाषष्ठी निमित्त डिसेंबर महिन्यात मोठी यात्रा भरते, ज्यासाठी राज्य व राज्याबाहेरील भाविक दर्शनासाठी आपली उपस्थिती लावतात. मित्रांनो, आजच्या या माहितीतून
बालाघाटच्या डोंगर माथ्यावरील पेशवेकालीन इतिहासाचा साक्षीदार असलेल्या पालख्या डोंगर याची तुम्हाला खरी माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. आणि अशा विविध ठिकाणच्या कमी कालावधीत खऱ्या माहितीसाठी आपलं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या. लवकरच भेटू नव्या माहितीसह. धन्यवाद.